नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 पहिले मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर आपण पोलीस भरतीचे 2025 आणि 26चे जे वन लाइनर प्रश्न आहेत, ते आपण या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये पण दिलेले आहे ते. पार्ट 2 या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. खूप इम्पोर्टंट क्वेश्चन आहे ते. तर चला बघूया. पहिला प्रश्न. इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे डेहराडून. प्रश्न क्रमांक 2. फोर्स वन कधी स्थापन झाले? तर याचं उत्तर आहे 2008. प्रश्न क्रमांक 3. BNSS चे पूर्ण रूप काय आहे? तर BNSS चे पूर्ण रूप भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे आहे. हे थोडं स्पीडमध्ये बोलतो, तर तुम्ही थोडं स्लोमध्ये बघा. प्रश्न क्रमांक 4. 1 जुलै 2024 पासून पुराव्यास समान कोणता फौजदार कायदा अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे भारतीय साक्ष अधिनियम. प्रश्न क्रमांक 5. नवीन सुधारित फौजदारी कायदे केव्हा लागू झाले? तर याचं उत्तर आहे 1 जुलै 2024. प्रश्न क्रमांक 6. MCOCA कायदा कशा संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे संघटित गुन्हेगारी याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7. POCSO कायदा कशा संदर्भात आहे? तर याचं उत्तर आहे बाल लैंगिक अत्याचार याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर याचं उत्तर आहे पुरंदर. प्रश्न क्रमांक 9. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे 1948. प्रश्न क्रमांक 10. NLA चे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे नॅशनल इन्व्हिटेशन एजन्सी. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते आहे? तर याचं उत्तर आहे SRPF. प्रश्न क्रमांक 12. रॉचे पूर्ण रूप काय आहे? RAW चे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे रिसर्च अँड एनालिसिस विंग याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. NSG चे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. प्रश्न क्रमांक 14. SPG चे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप याचं पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 15. CISF चे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल हे CISF चे पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 16. CRPF चे केंद्रीय समिक पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे केंद्रीय राखीव पोलीस दल हे याचं पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 17. ITBP चे पूर्ण रूप काय आहे? तर याचे उत्तर आहे इंडो तिबेटियन सीमा पोलीस हे ITBP चे पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 18. SSB चे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे सशस्त्र सीमा दल याचे पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री कोण आहे? तर याचे उत्तर आहे वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा केव्हा पारित केला? तर याचं उत्तर आहे 1966. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्य महसूल दिन केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 1 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात महसुली वर्षाची सुरुवात केव्हा होते? तर याचं उत्तर आहे 1 ऑगस्ट.
प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील सर्वात लहान महसूल विभाग कोणता आहे? तर याचं उत्तर आहे कोकण. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महसूल विभाग कोणता आहे? तर याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? तर याचं उत्तर आहे 6. महाराष्ट्रात एकूण 6 महसूल विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 26. तलाठी या पदाचे नवीन नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ग्राम महसूल अधिकारी. हे या तलाठी पदाचे नवीन नाव आहे. प्रश्न क्रमांक 27. कोतवाल या पदाचे नवीन नाव काय आहे? तर महसूल सेवक हे कोतवाल या पदाचे नवीन नाव आहे. प्रश्न क्रमांक 28. ग्रामसेवक या पदाचे नवीन नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ग्रामपंचायत अधिकारी. हे नवीन पदाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 29. महसूल विभागाचा प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर आहे विभागीय आयुक्त. प्रश्न क्रमांक 30. जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाली? तर याचं उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्ज या गव्हर्नरच्या जनरलच्या काळात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 31. जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 32. जिल्हा नियोजन समितीचा सचिव कोण असतो? याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 33. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोळीबाराचा आदेश देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 34. जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी करण्याचा आदेश कोण देतो? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. हे देतात. प्रश्न क्रमांक 35. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पार पडण्याची जबाबदारी कोणावर असते? याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी यांच्यावर असते. प्रश्न क्रमांक 36. शेत जमिनीला बिगर शेती येणे अशी मान्यता कोण देतो? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. हे शेत जमीन बिगर शेती यांना मान्यता देतात. प्रश्न क्रमांक 37. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचा प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या समितीचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 38. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण कार्य करतो? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 39. महसूल विभागातील प्रांताच्या प्रमुखाला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे प्रांताधिकारी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40. प्रांताधिकारी याची निवड कोण करतो? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC हे प्रांताधिकारी याची निवड करतात. ऑनलाईनर आहेत म्हणून मी पूर्ण सांगत नाही, फक्त एक आन्सर सांगतो तसं. प्रांताधिकारी ची नेमणूक कोण करते? तर याचं उत्तर आहे राज्य सरकार. प्रश्न क्रमांक 42. प्रांताधिकाऱ्यावर नियंत्रण कोणाचे असते? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकाऱ्याचं. प्रश्न क्रमांक 43. तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोणता काम पाहतो? तर याचं उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न क्रमांक 44. तहसीलदाराची निवड कोण करते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC. प्रश्न क्रमांक 42. तहसीलदाराची नेमणूक
कोण करते? तर याचं उत्तर आहे राज्य सरकार. प्रश्न क्रमांक 46. तहसीलदारावर नियंत्रण कोणाचे असते? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 47. तालुका दंडाधिकारी या नात्याने तालुक्यात कायदा व्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? तर याचं उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न क्रमांक 48. तालुक्यामध्ये आणेवारी कोण ठरवतो? तर याचं उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न क्रमांक 49. ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्या कार्यालयास काय म्हणतात? याचं उत्तर आहे सजा. प्रश्न क्रमांक 50. तलाट्याची निवड कोण करते? तर याचं उत्तर आहे जिल्हा निवड समिती. प्रश्न क्रमांक 51. गाव पातळीवर सातबाऱ्याच्या नोंदी कोण ठेवतो? तर याचं उत्तर आहे तलाठी. प्रश्न क्रमांक 52. पोलीस पाटील या पदाची निर्मिती महाराष्ट्रात केव्हा झाली? त्याचं उत्तर आहे 1857 साली. प्रश्न क्रमांक 53. पोलीस पाटील या पदासाठी किमान वय किती असावे? तर याचं उत्तर आहे 25 वर्ष. प्रश्न क्रमांक 54. पाटलाचे निलंबन कोण करतो? तर याचं उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न क्रमांक 55. पोलीस पाटलाला बडतर्फ कोण करतो? तर याचं उत्तर आहे प्रांताधिकारी. प्रश्न क्रमांक 56. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तर याचं उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न क्रमांक 57. तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर याचं उत्तर आहे मंडळ अधिकारी. प्रश्न क्रमांक 58. गावातील कनिष्ठ ग्राम नोकर कोण असतो? तर याचं उत्तर आहे कोतवाल. प्रश्न क्रमांक 59. कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर याचं उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न क्रमांक 60. गावचे दप्तर वरिष्ठ कार्यालयात ने आण करण्याचे काम कोण करतं? त्याचं उत्तर आहे कोतवाल. प्रश्न क्रमांक 61. महसुली कामात तलाट्याला मदत कोण करतो? तर याचं उत्तर आहे कोतवाल. प्रश्न क्रमांक 62. पोलीस पाटीलचे कार्य कोणत्या विभागाच्या अंतर्गत चालते? तर याचं उत्तर आहे गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 63. पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? तर पोलीस पाटलाची नेमणूक महसूल विभाग करतो. प्रश्न क्रमांक 64. गावातील पीक पाहणी कोण करतो? याचं उत्तर आहे तलाठी. तर मित्रांनो, आपले पार्ट 2 चे 64 प्रश्न झालेले आहेत आणि आपल्या पार्ट 1 ला 50 प्रश्न सांगितले होते तुम्हाला. तर आपण पार्ट 2 मध्ये 64 प्रश्न बघितलेले आहे. तर पार्ट 3 साठी आपल्या विजय जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.